आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात सोनम वांगचुक यांच्यावरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. पर्यावरणवादी आणि मेगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात घटनात्मक मार्गाने उपोषण सुरू केले होते. मात्र आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप पुरोगामी विचार मंचाने केला आहे. तसेच आंदोलनातील कार्यकर्त्यांनाही अवमानास्पद वागणूक दिल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवावा अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी पुरोगामी विचार मंचाचे अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनातून लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. लोकशाहीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने जे उपोषण सुरू केलेलं होतं त्या उपोषणाला हिटलरशाही, हुकुमशाही पद्धतीने मोडीत काढलं. सकाळी 6 वाजता पांढरे कपडे लपेटून त्यांना कैद्याप्रमाणे दवाखान्यात नेलं आणि त्यांच्यावर, आंदोलकावर जो अमानुषपणे अवमानकारक कृत्य केलं पोलिसांनी, अशा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करून धर्मेंद्र प्रधान यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा या संदर्भात आमचं निवेदन माननीय राष्ट्रपतींना होतं. दुसरं निवेदन आमचं धुळे शहर व धुळे जिल्ह्याच्या बाबतीत संविधान समितीच्या हेडवर होतं की सध्या SRI चालू आहे, परंतु SRIच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडमांनी सर्वे केला, दौरा केला की BLO घरोघरी येत आहेत, परंतु प्रत्यक्षात BLO होय हे कुणाच्याही घरी जात नसून कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसतात आणि तिथं जनतेला गरज असेल तर त्यांनी आपले फॉर्म भरून द्यायचे. ज्या अर्थी काही या मजूर आहे, हातगाडीवाले, हॉकर आहेत, अशा लोकांना त्या ठिकाणी जाण्यामध्ये 1 दिवसाचा कालावधी लागतो, ते जाऊ शकत नाही. त्यामुळे असे लाखो लोक, शेकडो लोक याच्यापासून वंचित होणार आहेत. आणि लोकशाहीचा जो मुख्य मुद्दा आहे की मतदानातून या देशाचा राजा घडवावा, बाबासाहेबांनी जे संविधानिक तत्व दिलेले त्याला पूर्ण पायदळी तुडवलं जातं.